आपण घन संदर्भात सर्वात अगोदर चर्चा करू. ओके, आता याबद्दल तुम्ही चौरस शिकला असतात, बरोबर आहे, स्क्वेअर. तर चौरसाच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी माहित आहे, जसं की हा एक मी चौरस काढला, तर या चौरसाची प्रत्येक बाजू कशी असते, समान लांबीची असते, बरोबर आहे का. आता हीच चौरस जर एक द्विमितीयच्या ऐवजी त्रिमितीय आकृती आहे असं आपण गृहीत धरू, तर अशा वेळेस काय होतं पहा. ओके, आता ही जी आकृती तुमच्याकडे तयार झालेली आहे, ही आकृती आहे घन संदर्भात. काय आहे ही आकृती? घनाची आहे. म्हणजे याचा अर्थ जी घनाची प्रत्येक पृष्ठ जर पाहिलं आपण, घनाचं प्रत्येक पृष्ठ जर पाहिलं तर प्रत्येक पृष्ठाची लांबी ही कशी आहे, सारखी आहे. म्हणजे घनाची कोणतीही बाजू घ्या, समजा आपण घनाची बाजू L धरली, काय धरली, L. तुम्ही कोणतीही बाजू घ्या घनाची, ती किती मापाची असेल, L मापाचीच असेल, बरोबर. आता याबद्दलच्या स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलं आहे की घनाला पृष्ठ किती असतात, बरोबर आहे का. त्यानंतर घनाच्या कडा किती, त्याला बाजू किती, कोन किती, एक नाही, हे आपण लर्न केलेलं आहे. तर या संदर्भात आज आपल्याला फक्त काय शिकायचं आहे की त्याचं क्षेत्रफळ आणि घनफळ संदर्भात आपल्याला या लेक्चर मध्ये बोलायचं आहे. म्हणून सध्या लक्षात घ्या की घनाला एकूण 6 पृष्ठ असतात. किती पृष्ठ असतात? 6. आणि प्रत्येक फेस हा कोणासारखा दिसतो आपल्याला? चौरसासारखा, स्क्वेअर सारखा दिसतो. म्हणून आता जेव्हा आपण पहिलं सूत्र पाहू तर ते आहे घनाचे घनफळ. काय आहे? घनाचे घनफळ. तर हे जे सूत्र आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, जी बाजू आहे तिचा काय घ्यायचा आहे, घन घ्यायचा आहे. ओके, क्लिअर. सो घनाचे घनफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा घन. बाजूसाठी आपण काय कन्सिडर केलं, L कन्सिडर केलं, म्हणून इथं काय आला, L चा क्यूब, म्हणजे घन आलं. त्यानंतर दुसरं जे सूत्र आपल्याला लर्न करायचं आहे ते आहे घनाचे एकूण पृष्ठफळ. म्हणजे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरियासाठी आपण काय शॉर्टकट वापरू शकतो बरं? TSA. काय वापरू शकतो? TSA. घनाचे घनफळ जे आहे, तर घनफळासाठी आपण काय चिन्ह वापरतो? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साठी V आहे. तर घनाचे एकूण पृष्ठफळ TSA हे जर काढायचं असेल तर मी आता सांगितलं घनाला फेस किती आहे? 6. प्रत्येक फेस कोणासारखा आहे? चौरसासारखा. चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग आहे तर बाजू काय आपल्याकडे? L चा वर्ग. असे किती पृष्ठ आहेत? 6. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ काढताना काय होणार? 6 गुणिले बाजूचा वर्ग. म्हणजे काय सूत्र येईल? 6L स्क्वेअर. क्लिअर. आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे घनाचे वक्र पृष्ठफळ. काय घ्यायचं आपल्याला? घनाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे कर्व सरफेस एरिया. आता घनाचे एकूण वक्र पृष्ठफळ म्हणजेच काय? कर्व सरफेस एरिया, CSA असं म्हणू त्याला आपण. आणि त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे? 4L स्क्वेअर. म्हणजे 4 गुणिले बाजूचा वर्ग. आता हे सगळं कोणा संदर्भात झालं? घना संदर्भात झालं. आता आपण काय करू की हा जो घन आहे तर याच्या संदर्भात आपण एक उदाहरण बघू. आपण उदाहरण असं घेऊ आपण की समजा जी घनाची बाजू आपण घेऊ, वाटल्यास एक उदाहरण तयार करू आपण.
ही घनाची बाजू 6 सेमी असताना, किती? 6 सेमी असताना घनाचे काय काय काढायचं आपल्याला? घनफळ. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, इथे लिहितो मी ए. काय काढायचं आपल्याला? घनफळ. त्यानंतर घनाचे काय काढायचं आपल्याला? एकूण पृष्ठफळ. काय काढायचंय घनाचं? एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. आणि तिसरं जे आहे आपल्याला काढायचं आहे तर ते आहे घनाचे वक्र पृष्ठफळ. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर सर्वात अगोदर घनाच्या बाजूसाठी आपण कोणतं अक्षर वापरलं होतं? एल. एल किती सेंटीमीटर दिला आपल्याला? 6 सेंटीमीटर. त्यानंतर आता आपल्याला एक एक करायचं आपण. घनाचे घनफळ. मला सांगा, मी तुम्हाला म्हणलो होतो घनफळ साठी चिन्ह काय वापरा तुम्ही? व्ही, व्हॉल्यूम. काय सूत्र आहे? एल चा क्यूब. मग मला सांगा 6 चा क्यूब किती आहे? 216, 216. त्यानंतर घनाचे काय करायचं आहे? एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. टोटल सरफेस एरिया काय सांगितलं मी तुम्हाला? 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजू किती आहे? 6. इथं सुद्धा 6 गुणिले 36 म्हणजे किती येईल? 216. आता एक लक्षात घ्या, इथं सेंटीमीटर आहे म्हणून इथं काय घेणार आपण? सेंटीमीटरचा घन, किंवा दुसरं नाव काय असतं त्या एककाला? घन सेंटीमीटर. काय म्हणायचं त्याला? घन सेंटीमीटर. हे झालं घनफळ संदर्भात. आता हा एरिया आहे. एरिया म्हणल्यावर कशामध्ये येणार? सेंटीमीटरचा वर्ग, किंवा त्याला काय शब्द वापरतो आपण? चौरस सेंटीमीटर, किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण स्क्वेअर सेंटीमीटर म्हणू. आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? कर्व सरफेस एरिया. त्याचं सूत्र काय आहे? 4l स्क्वेअर. एल किती आहे? 6. सो 4 गुणिले 6 चा वर्ग किती आहे? 36. 36 ला 4 न गुणा तुम्ही किती येतो? 144. हा सुद्धा एरिया आहे. त्यामुळे याला सुद्धा आपण चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग यामध्ये काय करणार? कॅल्क्युलेट करणार. आता हे सगळी इन्फॉर्मेशन कोणा संदर्भात झाली? घन संदर्भात. ठीक आहे. आता आपण कोणाबद्दल बोलूया? इष्टिका चिटी. सो आता आपला सेकंड टॉपिक असेल इष्टिका चिटी, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? क्युबॉइड. काय म्हणतो? क्युबॉइड. आता मला सांगा, अगोदर मी घनासाठी काय केलं होतं? ठीक आहे, तर यूज नव्हतं केलं मी काही. ठीक आहे, मी इथं काय करतो, याला कॅपिटल ए घेतो. ठीक आहे, घनासाठी. आणि त्यानंतर आता मला इष्टिका चिटी बघायची आहे, त्यामुळे इथं मी कॅपिटल बी घेतो. सो आपल्याला काय बघायचे आहे? इष्टिका चिटी, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्युबॉइड. काय म्हणतात? क्युबॉइड. ओके, वाक्यास लिहून देतो क्युबॉइड. आणि या अगोदर जे आपण घन संदर्भात पाहिलं होतं, तर जे घन आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्यूब. काय म्हणतात? क्यूब. ओके, ठीक आहे. तर आता इष्टिका चिटी जी आहे त्या संदर्भात आता आपल्याला काय करायचं आहे? ज्या भौमितिक आकृतीला अगोदर फॉलो करायचं आहे. इष्टिका चिटीचा जो प्रत्येक फेस आहे ना, तो आपल्याला आयतासारखा दिसतो. कशासारखा? आयतासारखा. सो दॅट्स व्हाय जेव्हा मी इथं आकृती काढेल, पहा, सर्वात अगोदर मी काय करतोय? आयत काढतो. त्यानंतर आणखीन एक दुसरा आयत काढतो पाठीमागे, बरोबर. आणि नंतर या रेषा मी काय करतो? जोडून घेतो. अशा पद्धतीनं काय तयार झालं? इथं क्युबॉइड इष्टिका चिटी तयार झाली. आता
तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण एक आयताकृती फेस घेतो समोरचा फक्त, तर यामध्ये जी जास्त लांबीची बाजू असते है ना, जास्त मापाची, त्याला काय म्हणतो आपण, लांबी, लेंथ, एल. आणि दुसरी काय असते बरं, ब्रीथ. आणि मग आता हा जो पाठीमागचा आयत आहे, ही सुद्धा एल आणि ही सुद्धा काय आहे, बी आहे. पण त्यांना जोडणारी जी रेषा आहे ही वाली, ती काय असते, त्याची उंची असते, थिकनेस है ना, त्याची जाडी म्हणू आपण. तशा पद्धतीनं 3 वेगळे पॅरामीटर येतील. काय काय असते मग, लांबी, रुंदी आणि उंची. उंची किंवा जाडी, ठीक नाही. आता मुळात कोणती जी भौमितिक आकृती जर पाहिलं ना आपण, आयताकृती, ती आयत नसतेच, ती काय असते, इष्टिकाची तीच असते. आणि जीही आपण चौरसाकृती वस्तू बघत असतो, ती चौरसाकृती मुळात असते का, नाही. ती काय असते, काय असते, ते घन असते, क्यूब असते, बरोबर आहे का. जसं की पहा, आता हा पॅनल आहे तुमच्या समोर. आता या पॅनलला पहा, ही त्याची काय झाली, लेंथ, ही झाली त्याची ब्रीथ, हे झालं त्याचा आयताकृती फेस. परंतु या पॅनलला काय आहे बरं, थोडीशी जाडी सुद्धा आहे, ती त्याची काय झाली, उंची झाली. म्हणून हा जो पॅनल तुमच्या समोर आहे, हा ऍक्च्युअल काय आहे, इष्टिकाची आहे. येते लक्षात. चला तुमचं मोबाईल पाहतो मी, मोबाईल किंवा टॅब, त्याचं समोरचं फेस आपल्याला रेक्टँग्युलर दिसतं, आयताकृती, पण त्याला थोडी जाडी सुद्धा आहे. दॅट्स व्हाय ती वस्तू आयताकृती म्हणू शकतो का आपण, नाही. ती सुद्धा काय आहे, इष्टिकाची ती आहे, क्युबॉइड आहे. आता क्युबॉइड ला सुद्धा 6 फेस आहेत, बरोबर. आणि बाकी इन्फॉर्मेशन आपण या बरोबर पाहिलीच आहे. आता आपल्याला त्याच्या घनफळ आणि पृष्ठफळ बद्दल बोलायचं आहे. मग आता यामध्ये सर्वात अगोदर आपण बोलूया इष्टिकाचितीच्या इष्टिकाचितीचे घनफळ, मीन्स व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. तर 3 पॅरामीटर आहे, एल, बी, एच. सो लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे काय असेल त्याचं सूत्र असेल घनफळचं. त्यानंतर यामध्ये आणखीन एक आहे, ते आहे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ, बरोबर. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ, ज्याला मी काय म्हणलो होतो, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. तर टोटल सरफेस एरिया जर घ्यायचा असेल, एकूण पृष्ठफळ, तर आता मला सांगा, जेव्हा आपण आयताचे परिमिती पाहिली होती, सॉरी आयताचे क्षेत्रफळ पाहिलं होतं, तेव्हा काय होतं, लांबी गुणिले रुंदी. आता एक लक्षात घ्या, लांबी रुंदी वाले 2 फेस, रुंदी उंची वाले 2 फेस, आणि उंची आणि लांबी वाले, बरोबर. लक्षात घ्या, एल आणि बी, लेंथ आणि ब्रीथ असणारे किती फेस याच्यामध्ये, 2 आहेत. त्यानंतर ब्रीथ आणि हाईट असणारे किती रेक्टँग्युलर फेस आहेत आयताकृती, 2. लक्षात आलं का, हे 2 आहेत, हे 2 आहेत. आणि लांबी आणि उंची असणारे किती फेस आहेत, 2. म्हणून टोटल सरफेस एरिया करताना पहा, 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण 6 फेसचं क्षेत्रफळ घेतलं, बरोबर आहे का. सो 6 फेसचं क्षेत्रफळ, आणि प्रत्येक फेस किती वेळेस आलेला आहे, 2 वेळेस. दॅट्स व्हाय सर्वांमध्ये कॉमन कोण आहे, 2. आणि म्हणून कंसात LB प्लस BH प्लस LH असा फॉर्म्युला आहे. परंतु जेव्हा आपण इष्टिकाचितीचे काय घेतो, वक्र पृष्ठफळ घेऊ, तर वक्र पृष्ठफळ मध्ये काय आहे, 2h इन ब्रॅकेट L प्लस B, बरोबर. तर हा फॉर्म्युला कशाचा असेल, वक्र पृष्ठफळ म्हणजे काय आहे, तो कर्व सरफेस एरिया. त्यासाठी काय वापरला आपण, CSA. आता या सूत्रांचा वापरवर आधारित आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे. आता पहा, सपोज मी असं कन्सिडर करतो की जी लांबी आहे ती आहे 15 सेंटीमीटर, जी
रुंदी आहे ती आहे 10 सेंटीमीटर आणि त्यानंतर जी h उंची आहे ती आपण कन्सिडर करू 5 सेंटीमीटर. ठीक आहे, मी गणित लिहित नाही, तुम्ही समजून घ्या फक्त. तर अशा वेळेस हे मेजरमेंट्स आहेत आणि म्हणून आता आपल्याला काय काय करायचंय पहा. आपल्याला करायचं आहे इष्टिका चितीचे घनफळ 1 नंबरला, त्यानंतर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला इष्टिका चितीचे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. ओके, असे 3 पॅरामीटर्स आपल्याला फाइंड करायचे. मग आता एक एक आपण सॉल्व्ह करू. आपण ए कडे येऊ. इष्टिका चितीचे घनफळ यासाठी काय वापरा, इथेही वापरलं तर काही हरकत नाही, फक्त सूत्र वापरायला पाहिजे. काय इष्टिका चिती घनफळाचे सूत्र? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पहा, याच्याऐवजी तुम्ही LBH असं लिहिलं तरी जमतं, कारण त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही. याचा अर्थ इथं काय आहे, गुणाकार असतं. मग सांगा आता किती आहे लांबी? 15 गुणिले 10 गुणिले 5. 15 5 75 गुणिले 10 किती होईल? 750. सर्व मेजरमेंट सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून घन सेंटीमीटर हे काय असेल, त्याचं एकक असेल, है ना. सो सेंटीमीटर क्यूब. सेकंड मध्ये जर पाहिलं आपण इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. सांगा LB किती आहे? 15 into 10, BH 10 into 5, LH 15 into 5. पदावलीचा नियम माहिती आहे तुम्हाला. काय करावं लागतं अगोदर? मल्टिप्लिकेशन. सो किती? 150 प्लस 50 प्लस 75. सो तिघांचं ऍडिशन करू आपण. 5 5 7 12 12 प्लस 5 17 किती आलं? 275. आणि याचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर किती येईल? 550 येईल का? आणि हे एरिया असल्यामुळे हे असेल 14 सेंटीमीटर. बरोबर. फायनली आपल्याला काय करायचं आहे आता? इष्टिका चितीचे वक्र पृष्ठफळ कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला काय सांगितला? 2h इन ब्रॅकेट L प्लस B. सांगा किती आहे? 5 इन ब्रॅकेट 5 प्लस 10 5 2 10 15 प्लस 10 किती होईल? 25. आणि आन्सर किती येईल? 250 250 चौरस सेंटीमीटर. हे झालं वक्रपृष्ठ. अशा पद्धतीनं घना संदर्भातले 3 आणि इष्टिका चिती संदर्भातले 3 अशा 6 सूत्रांचं युटिलायझेशन वापर कसा करायचा हे आपण शिकलेलो आहोत.